तर आज मी करणार आहे वटपौर्णिमेचं शूट. तशी यावर्षीची माझी दुसरी वटपौर्णिमा आहे. पहिल्या वेळेस पण मला शूट करायचं होतं, पण तेव्हा मला टाईमच नाही भेटला आणि राहून गेलं. तर मग यावर्षी म्हटलं आपण वटपौर्णिमेचं शूट करूयात. तर माझ्या हबीला टाईम आहे का नाही माहीत नाही आज काय होतं आहे. त्यांना मी त्यांच्यासाठी ड्रेस घेऊन आली आहे खरं तर, पण काय माहिती शूट होतं आहे का नाही. तर आजचा मेकअप माझा कोण करणार आहे माहिती आहे का? इकडे या पूजा मॅडम. तर या पूजा मॅडम आहे, त्यांचं शिक्रापूरमध्ये पार्लर आहे. आणि माझा ह्याचा आपला काय होतं नाही मागचा लुक कोणता केला आपण आता? त्याच्या आधी आपण गुढीपाडव्याचा लुक मी यांच्याकडेच केला होता. तो मेकअप मला खूप जास्त आवडला. सो म्हटलं आपण आज वटपौर्णिमेचं पण शूट करून घेऊयात. तर त्यांनी आता छान अशी साडी वगैरे आणलेली आहे, मी तुम्हाला दाखवते. तर ही छान अशी साडी आहे, त्याच्यावरती या बँगल्स आहेत आणि ज्वेलरी पण आहे. त्याच्यामध्ये बघणार आहे आम्हाला कोणती छान वाटते. तर साडी तर मला खूप जास्त आवडली आहे आणि ह्यावेळेस वेगळ्या साडीमध्ये मी फर्स्ट टाईम असं लुक करणार आहे. तर बघूया त्याचा कसा लुक होतो आहे आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. मी काय ब्लाऊज चेंज करून घेऊ चालेल. सुंदर असं हे ब्लाऊज आहे, याच्यावरचं आलेच वेअर करून बघा. असा हा ब्लाऊज आहे पूर्णपणे आणि ब्लाऊजच एवढा छान दिसतोय, साडी किती छान दिसेल. त्याला शेवटपर्यंत बघा मेकअप कसं होतोय. तर छान असा हा लुक झालेला आहे माझा. आता कॅमेऱ्यामध्ये पूर्ण नाही दाखवता येणार, डायरेक्ट फोटो व्हिडिओ झाल्याच्या नंतर तुम्ही बघताल. इथे तुम्ही बघू शकता, हे बघा खूप सुंदर असा लुक झालेला आहे. आणि चलो आता आम्ही डायरेक्ट वडाची पूजा करायला जाणार आहे, तिकडे शूट करायचं आहे आणि पाऊस पण येतोय. तर त्याच्या अगोदर गेलं पाहिजे आम्हाला. अहो कशी दिसते? छान. कसं झाला मेकअप? छान झालं मॅडम, छान झाला बरं का. थँक्यू. हे बघा मी माझा आवरून आले आणि माझ्या नवऱ्याला आत्ता सुचलं यार आपण दोघं शूट करूयात. असं काही टाईम नव्हता, मी एक्स्ट्रा घेऊन आले होते. मग म्हटलं ठीक आहे चल करूया शूट. घाला आता पटकन आवरा. मला करायचं नव्हतं पण तू सारखीच म्हणते ना, त्यामुळे लय बेकार माणूस आहे. बघा बघा मित्रांनो, परत तुम्ही म्हणले असते तर दोघांनी नाही शूट केलं का? आणि मी शूट करा म्हणते माझ्यासोबत, तर म्हणतो तूच सारखी म्हणते शूट कर. म्हणून मी तयार करतो, म्हणून मी शर्ट चेंज करतोय. पण मी घेऊन आले होते एक्स्ट्रा, म्हणलं चला टाईम भेटला तर करतील तरी शूट. ए गंदा दिसला. आणि हे आहे आपलं लोकेशन, वडाचं झाड बघा कसलं मोठं आहे आणि किती छान त्याला कट्टा वगैरे. म्हणजे ना असं शूटसाठी पाहिजे असतं ना, तसं आहे एकदम प्रॉपर. तर आता आम्ही शूटला सुरुवात करणार आहोत. आपल्याकडे ना आंबा विसरलं होतं मॅडम, आणि इकडे दादांनी कुठे जाऊन आणले आंबे? दुकानात आणले त्यांनी दिले असेच पण दिले का? अरे वा. बघा त्यांनी जाऊन आंबे घेऊन आले. शूटला कमी नाही पडलं पाहिजे कुठली गोष्ट, प्रॉपर शूट झालं पाहिजे. आणि इकडे मॅडम आता ताटाची तयारी करतात आहेत, त्याच्यामध्ये काय काय लागणार आहे त्या गोष्टी. सात जन्मासाठी बांधलं जाते मला आता. नाही, 7 जन्मासाठी तुम्हाला बुक करते मी. खाली हात जसा खाली घेता खाली करता म्हणजे गाठ मारा पहिले एक. हां हात मारा फक्त नाही वरचं असं राहू द्या. मारा हां परत येतं फक्त. स्माईल ठेवा मॅडम चेहऱ्यावर. हां मारा गाठ मारा फक्त तुम्ही. ॲक्शन करा फक्त बांधायचं. अजून एकदा बांधा. सर उचलून घेता का मॅडम एकदा? चला आता थांबा कुडता झाला तुमचा. चला स्माईल ठेवा एकमेकांकडे पहा. एक फेरा पूर्ण करा सर फक्त. ठेवलं. असं ओके सर. किती फिट आहे ते कळलं आता. तर किती फिट आहे तुम्ही? हो जरा सरांची बघू द्या. दिसलं पण पाहिजे. थोडं ताट बसा फक्त नॉर्मल. 1 2 3 गो. हे बघा हे ओढायला आहे ना, उलटी फिरती, एक धागा कमी करते. मी मारले 7 धागे झाले. तर मेन अजून 29 तारखेला, तर ती मेन वाली नंतर आहे. हे फक्त शूट पुरतं आहे.
खाली का बघा चेहरा दिसत नाही तुमचं. हां ठीक आहे रेडी 1 2 3 गो. ओके. सर तुम्ही करून दाखवलं पाय उलट. हां ऐका त्यांनी करून दाखवलं मी काय करू? बरोबर आहे. फोटो काढते तरी लक्ष माझ्याकडेचे. लक्ष ठेवायला लागतं नवऱ्यावर. परत एकदा. उरकला. आणि अशा प्रकारे आमचं छान असं शूट झालेलं आहे. तर मजा आली सर. शूट करताना मजा आली का? हो एक नंबर. आणि शूट पण खूप छान झाले. फक्त फोटो लवकर द्या. हो हो हो, उद्या पाठवतो मी तुम्हाला. फोटो व्हिडिओ दोन्ही पण. हो उद्या पाठवतो. सरांनी आपलं फोटो आणि व्हिडिओ दोन्हीचं पण काम केलंय. हो आणि इकडे आणि हे मॅडम आहेत. छान असा मेकअप केलेला आहे. मॅडम इकडे पहा. मॅडम छान असा मेकअप केला आहे. आणि मेकअप तुम्ही इथे समोर बघू शकता. साडी मी फर्स्ट टाइम असं वेअर केले, असा लुक केला. आणि पहिली असं वाटतं माझी पहिली वटपौर्णिमा आहे आता जर असं शूट केलंय तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.